किरण भाऊ, तुम्ही मागच्या आठवड्यात मी तुमच्या इन्स्टाला एक रील पाहिला पाण्याच्या संदर्भात, म्हणजे आदिवासी भागातील महिलांची कशी पायपीट आहे, डोक्यावरून हंडे कसे घेऊन जातात, दिवस दिवस तिथं थांबतायत आणि दुसरं काहीच काम नाही करता येत त्यांना, कारण पाणी हा एकमेव पाणीच, म्हणजे दिवसभर त्यांनी पाणी हे करायचं. आपल्या लहान मुलं घरी सोडून जातात आणि सगळी कामं पाण्यामुळं थांबली जातात. अशा पद्धतीने तुम्ही एक वास्तव चित्र समोर मांडलं होतं. तुमचे वास्तव चित्र समोर मांडल्यानंतर आज या सगळ्या महिला या ठिकाणी पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आलेल्या आहेत. तुमची काय भावना आहे याच्यावरती? आता भावना म्हणण्यापेक्षा आता जसं महिलांनी जसं सांगितलं की मागच्या वर्षी टँकर होते, म्हणजे प्रत्येक पुढारी येत होता, टँकर देत होता, त्यामुळे पाण्याची कधी काय हे गैरसोय झाली नाही. परंतु जेव्हा मी तिथे स्वतः गेलो, हे चित्र डोळ्यासमोर पाहिलं, महाशिवरात्रीपासून पाणी नाही लोकांना, नाही का. आणि सगळ्यात महत्वाचं, आदिवासी भागात अगोदर रस्ता नाही, लाईट नाही, ह्या तर सोयी नाहीत, पण तुम्ही पाणी पण देऊ शकत नाही. ही आपले आदिवासींची लायकी असंच म्हणेल मी. का माहिती का? कारण की आपण या ज्या पुढाऱ्यांना, गाव पुढारी म्हणा, ग्रामपंचायत बॉडी म्हणा, किंवा यांना आपण जेव्हा समोर लावतो का, तर आपलं आपल्यासाठी काहीतरी करतील. त्या दिवशी मी स्वतः तिथे गेलो. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, बीडीओ साहेब, पुन्हा सरपंच, याची जी बॉडी आहे ग्रामपंचायत, सगळ्यांना कॉल केले. माझ्याकडे सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहेत. त्याच्यामधून एकच निष्पन्न झालं, उडवाउडवीची उत्तर काय दिली माहितीये का त्यांनी? का आमचे पैसे भरायचे राहिले, त्या 12 लाख रुपये भरायचे राहिलेत, टँकरला डिझेल नाहीये, ड्रायव्हर नाही. हे उत्तर आम्हाला का सांगताय ना तुम्ही? ज्या वेळेला तुम्ही मत मागायला आलते, ज्या वेळेला तुम्हाला या खुर्च्यांवरती आम्ही बसवलं, त्यावेळेला तुम्हाला नाही आठवलं का? त्यावेळेला समाजाचे पाय धरत होते ना तुम्ही, का आम्हाला मत द्या, मत द्या. मग तुम्ही आज का पाणी पुरू शकत नाहीत? अरे तुम्ही दुसऱ्या सोयी तर देतच नाहीत, काही सोयी देत नाहीत. काय आदिवासी भागात सांग बरं? हा एकटा निमगिरी खांडेवाडीचा प्रश्न आहे, हा पूर्ण आदिवासी भागाचा प्रश्न आहे. तुम्ही कोणत्याही पूर्ण आदिवासी भागात कुठेही जा, हीच परिस्थिती आहे. परंतु आज आश्वासन दिलं इथं सभापती मॅडमनी की उद्यापासून आपण टँकर चालू करूया. बघूया टँकर चालू होतात का नाही होते, का जैसे ते. आज सरपंचाने सुद्धा 10 का काय 15 टँकर वाचून दाखवले, बरोबर ना? आता इथं महिला समोर, मला माहिती आहे 1 एप्रिलला टँकर चालवले, आज 4 मे. आज 4 टँकर आले, 10,000 लिटरच्या 4 टँकर आले. वस्ती किती मोठी आहे, काय करताय तुम्ही? आणि सगळ्यात महत्वाचं, आणि यांचा एक महत्वाचा प्रश्न आता त्यांनी सांगितलेलाच नाही का, टँकर जेव्हा येतो बरीच गाव आहेत पुढं, तर ते वाटत येतो, ज्या वेळेला खांडेवाडी पण येतो तेव्हापर्यंत पाणीच राहत नाही का. त्यामुळे जरा थोडंसं करावं. आणि मला नाही वाटत की आज जे इथं काय झाले, कागदोपत्री झाले किंवा तुम्ही बोललेत, मला वाटत नाही का एक कायम होईल. मी एक जाणीवपूर्वक बोलतोय, मला प्रशासनावरती कोणावरच विश्वास नाही, यांच्यावरती, त्या आपल्या या आदिवासी भागातील पुढाऱ्यांवरती अजिबात विश्वास नाहीये. का ज्या वेळेला इलेक्शन होतं त्यावेळेला सगळ्या सुविधा पुरवल्या, जे नाही ते पुरवलं. परंतु आज दुसरं वर्ष चालू, 5-6 महिने झालं त्यांचं काही निवडणूक होऊन, आणि तुम्ही साधं पाणी देऊ शकत नाहीत. आणि असं नाही, मी का बोलतोय माहितीये का, मी कॉल केलेत त्यांना, प्रत्येकाला कॉल केले, सगळ्यांच्या रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडं. आपण बघू, आपण करू, असेच उत्तर आलेत. मग तुम्ही का देऊ शकले नाही ना? काय या महिलांना इथपर्यंत हांडा घेऊन यायची वेळ आली?